आज मी ताकातला उपमा केलेला आहे। खूप सुंदर झालेला आहे। जनरली आपण पाण्यामध्ये उपमा करतो, परंतु आज मी फक्त ताकाचा वापर केलेला आहे। त्या उपम्याला ताकाची एक छान चव आलेली आहे। पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ताक हे आंबट असता कामा नये। असं गोड ताक असेल तर हा उपमा खूप छान होईल। चला तर मग आपण आजची रेसिपी बघू, ताकातला उपमा। आता 5 चमचे तूप घेतलेला आहे। यात 1 बाउल रवा भाजून घेऊ। आता रवा चांगला भाजून झालेला आहे। आता एका भांड्यात आपण तेल घेऊया। यामध्ये थोडी राई टाकूया। राई आता तडतडली आहे। याच्यामध्ये आपण कांदा, मिरची, आलं, कढीपत्ता घालू। आता तेलामध्ये कांदा, मिरची चांगलं भाजून घेऊ। कांदा आता बऱ्यापैकी भाजून झालेला आहे, लालसर रंग आलेला आहे त्याला। आता आपण यामध्ये मटार घालूया। मटार कांद्यामध्ये चांगले परतवून यात चवीपुरतं मीठ घालूया। आता यावर आपण झाकण घालू, म्हणजे थोडीशी वाफ आल्यानंतर मटार थोडेसे शिजले जातील। 2 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे। मटार आता थोडे मऊसर झालेले आहेत, शिजलेले आहेत। आता यात अर्धा बाउल गाजर घालूया। आता गाजर, मटार, कांदा हे सर्व एकत्र आपण चांगलं परतवून घेऊया। तर यावर 2 मिनिटं झाकण ठेवूया। त्या 2-3 मिनिटं झालेली आहेत। आता यात आपण रवा ऍड करू। आता रवा, मटार, गाजर हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घेऊया। आता यात आपण ताक घालूया। चवीपुरती साखर घालूया। आता हे व्यवस्थित परतून यावर आपण झाकण घालून घेऊ। आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। उपमा छान तयार झालेला आहे। यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून आता चांगलं मिक्स करून घेऊ। उपमा छान तयार झालेला आहे। परत यावर 2 मिनिटं झाकण घालून ठेवू। उपमा व्यवस्थित तयार झालेला आहे।
असा हा ताकातला उपमा ही रेसिपी तयार झालेली आहे। अशी ही ताकातला उपमा ही रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हीही करून बघा। तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू। तोपर्यंत बाय अँड थँक्यू।